लोग कहते हैं नाम में क्या रखा है, और मैं कहता हूँ नाम में तो बहुत कुछ रखा है। मालेगाव मालेगाव आणि या नावाचं रहस्य ज्या वेळेला या विषयावर अभ्यास करायला सुरुवात केली तर वेगवेगळे रहस्य डोळ्यासमोर यायला सुरुवात झाली आणि एक वेगवेगळ्या गोष्टीला परिस्पर्श व्हायला सुरुवात झाली। तर जाणून घेऊया मालेगावचा इतिहास, काढूया त्याचा मागोवा आणि जाणून घेऊया या नावाचा रहस्य। नमस्कार, मी आपला सगळ्यांचा भाऊसा स्वागत करतो भाऊसा और किस्से या YouTube चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत रंजक असं व रहस्यमय मालेगाव व नावाचे रहस्य। मालेगाव या नावाचं ज्यावेळेला अभ्यास करायला सुरुवात केली तर काही ठिकाणी उल्लेख आढळतो मालेगावातील जीवनदायिनी अशा मोक्षिणी गंगा व गिरीपर्णा संगम स्थळावर असलेलं आराध्य दैवत खंडेराव महाराज। या खंडेराव दैवताला मल्हारी मार्तंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्यावरून या गावाचं नाव मालेगाव झाल्याचे आढळते। त्यासह याच संगम स्थळावर माली या समाजाचं प्राबल्य आणि घनदाट लोकवस्ती आपल्यास बघावयास मिळते। काही ठिकाणी हाही उल्लेख आहे या वस्तीला मालीवाडा, माळी ग्राम म्हणून ओळखलं जातं। यावरूनही त्या ठिकाणी उल्लेख आपणास आढळतो। त्यासह याच गावात भरपूर असे पैलवान झाले ज्यांनी या गावाची कीर्ती राज्यभरात नसून देशभरात किताब घडवला। या विद्येला मल्लविद्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं। म्हणून मल्लगाव याचा अपभ्रंश होऊन मालेगाव झाल्याचाही उल्लेख काही ठिकाणी आपणास बघावयास मिळतो। त्यासह काही ऐतिहासिक दस्तऐवजांचा संग्रह ज्याला आपण हिंगणे दप्तर म्हणून ओळखतो, तर 1762च्या काही पत्रांमध्ये या शहराचे नाव मालेगाव असल्याचे आपल्याला आढळते। यासह हिंदू धर्मातील असंख्य मठ मंदिराची स्थापना करून जीर्णोद्धार करणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची कारकिर्दी 1765 व 1795च्या दरम्यान झालेली आहे। यांच्या कारकिर्दीत इंदोर ते महाराष्ट्रातील प्रवासादरम्यान असंख्यदा मालेगाव शहराला पदस्पर्श झाल्याच्या काही नोंदी आपणास आढळल्या आहेत। त्यासह राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे चिरंजीव मालेरावजी यांच्यावरून या मालेगावाचे रूपांतर झाल्याची नोंद आढळून येते। यशपालजी बागुल यांचाही इतिहासप्रेमी म्हणून गाढा अभ्यास आढळून येतो। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या शहरांपैकी एक म्हणजे आमचं मालेगाव। या मालेगाव शहराचं नाव मालेगाव कशावरून पडलं, ते मालेगावच का पडलं याविषयी अनेक मतं तर्कवितर्क अस्तित्वात आहेत। त्यातल्याच काही मुद्द्यांना मी आज स्पर्श करणार आहे। सर्वात पहिला मुद्दा, मालेगाव शहर हे जुन्या काळापासून पैलवानांचं शहर म्हणून ओळखलं जातं। कारण मालेगाव शहराच्या दोघही बाजूला अनेक तालीम संघ जुन्या काळापासून आजही अस्तित्वात आहेत। या तालमींमधून व्यायाम करून, कसरती करून अनेक मल्ल तयार झालेले आहेत। मल्ल म्हणजेच पैलवान, आणि या मल्लांची विद्या म्हणजे मल्लविद्या। या मल्लांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात अनेक मैदानं गाजवली, आणि आज प्रसिद्ध असलेल्या मल्लांचं पैलवानांचं शहर म्हणजे मल्लगाव, आणि मल्लगावचा अपभ्रंश पुढे मालेगाव झाला असावा असा एक महत्वाचा मतप्रवाह त्या ठिकाणी येतो। माळवा प्रांताच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी 1765 पासून 1795 पर्यंत माळवा प्रांतावर राज्य केलं। माळवा प्रांतामध्ये त्यावेळी इंदूर, उज्जैन आणि मालेगाव शहरालगत असलेलं चांदवड या शहरांचा समावेश होता। इंदूरहून चांदवडला जाताना अहिल्यादेवी होळकर या मालेगाववरून जाणे करत असत। आयुष्यामध्ये त्यांनी आपले पती यांचा अल्पवयात मृत्यू बघितला, त्यानंतर त्यांचे सासरे आणि सासऱ्यानंतर त्यांच्या स्वतःच्या मुलाचा मालेगाव याचा अकाली मृत्यू घेतला, आणि त्याच मालेगावाच्या नावावरून मालेगाव शहराचं नाव मालेगाव पडलं असावं असा एक मत प्रवाह येतो। मात्र 1765 ला राज्यात घेण्याआधीच 1762 मध्ये मालेगाव शहराचं नाव मालेगाव होतं असा एका पत्रात उल्लेख आढळतो। ते पत्र हिंगणे दप्तरात आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहे। दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, प्राचीन काळापासून मालेगाव शहराच्या पश्चिमेला असलेला माळी समाज बांधवांची बहुसंख्येने वस्ती आहे। माळी समाज बांधव आजूबाजूच्या आपल्या भागामध्ये शेती व्यवसाय करून त्यामध्ये फुलं, भाजीपाला असेल हा पिकवून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवत। माळ्यांची वस्ती म्हणजे माळी ग्राम, त्याचाच अपभ्रंश मालेगाव झाला असावा असा मत प्रवाह त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। सन 1818
या काला दरम्यान इंग्रज अधिकारी मेजर ब्लॅकर यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवर विजय मिळवण्याची नोंद आपणास बघावयास मिळते. या दरम्यान मालेगाव शहरातील प्रसिद्ध अशा भुईकोट किल्ल्यावर युद्ध झाल्याची नोंद आपणास आढळते. त्या दस्तांमध्ये सुद्धा या शहराचं नाव मल्लेगाम म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी केल्याचे बघावयास मिळते. त्यासह मळा, ज्याला आपण शेती म्हणतो, त्यालाही ह्या भागात असलेल्या सुपीक जमिनीमुळे विविध ठिकाणी मोठमोठे मळे होते. त्याला मल्लाग्राम उर्दू भाषेमध्ये सुद्धा म्हणून ओळखले जाते. याचंही रूपांतर मालेगाव म्हणून झाले असेल असं आपल्यास बघावयास मिळते. आतापर्यंत केलेल्या अभ्यासाअंतर्गत अत्यंत तर्कशुद्ध माहिती आपल्या समोर आलेली आहे. ती अशी की 24 फेब्रुवारी 915च्या काळात राष्ट्रकूट नावाच्या राजवंशाच्या इंद्रराज तिसरे यांच्या काळखंडात या भागात असंख्य गावांना दान म्हणून देण्यात आले होते किंवा बक्षीसपत्र म्हणून देण्यात आले होते. याचा उल्लेख करणारा एक ताम्रपट मालेगाव जवळ असलेल्या वजीरखेड्यात आपल्याला सापडला होता. यामध्ये संस्कृत शब्दामध्ये केलेल्या उल्लेखांतर्गत या शहराचे नाव माहुलीग्राम म्हणून केल्याचे सुद्धा बघावयास मिळते. आज सुद्धा तो ताम्रपट ऐतिहासिक संशोधन केंद्रामध्ये बघावयास मिळतो. हाच ठोस पुरावा लक्षात घेता माहुलीग्राम या नावाचे अपभ्रंश होऊन कालांतराने वाढत्या आधुनिकीकरणाकारणाने मालेगाव हे नाव तयार झाल्याचे आपणास बघावयास मिळते. आणि हाच ठोस पुरावा आपणास बघावयास मिळतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा तर्कशुद्ध अभ्यास? आपणास ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांपर्यंत मालेगाव व त्याचा अभ्यासपूर्ण इतिहास पोहोचवण्यासाठी ह्या एपिसोडला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व मालेगावचा डंका हा आपल्या मित्रपरिवारांपर्यंत सहज पोहोचवा.